छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज उद्धव ठाकरे यांची सभा पार पडणार आहे। पारंपरिक सांस्कृतिक मैदानावर ही प्रचार सभा होणार आहे आणि या सभेतून उद्धव ठाकरे विरोधकांचा कसा समाचार घेणार याकडे लक्ष लागले। दरम्यान या सभेसाठी जय्यत तयारी सुद्धा करण्यात आली आहे। यावेळी ही विराट सभा होईल असा दावा अंबादास दानवेंनी केला आहे। विशाल करोडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, नाशिकमध्ये काल संयुक्त सभा झाली आणि आज आता छत्रपती संभाजीनगरमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे आणि काय वाटतं आज ठाकरी बाण कुणावर दागले जातील, सोडले जातील? श्वेता, एक गोष्ट महत्त्वाची आपल्याला समजून घ्यावी लागेल। छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा गड होता। म्हणजे 2015 पर्यंत जी अखेरची महापालिका निवडणूक झाली तोपर्यंत शिवसेनेने इथं भाजपसोबत सत्ता राखली आणि महापौर सुद्धा शिवसेनेचा होता। इतकंच नाही तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 6 आमदार आणि खासदार सुद्धा त्यांचा होता। त्यामुळे खऱ्या अर्थानं हा शिवसेनेचा गड होता। आता शिवसेनेचं विभाजन झालेलं आहे, शिंदे सेनेचे आमदार आणि खासदार निवडून आलेले आहे। मात्र महापालिका अखेरची ही उद्धव ठाकरेंच्या म्हणजे मूळ शिवसेनेच्या हाती होती आणि तीच सत्ता आम्हाला कायम राखायची असं म्हणत आता उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना मैदानात उतरलेली आहे। गद्दारांना कोणी जवळ करणार नाही, या शहराचा विकास आम्ही केलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच जीवावर ते मत मागण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यासाठी उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरच्या सांस्कृतिक मैदानावर सभा घेणार आहे। हे तेच सांस्कृतिक मैदान आहे जिथं बाळासाहेब ठाकरेंनी घोषणा केली होती की या शहराचं नाव औरंगाबाद नाही तर संभाजीनगर करू आणि ते नाव आता झालेलं आहे। खान की बाण हा शिवसेनेचा मूळ प्रचाराचा मुद्दा होता, मात्र तोही आता निकाली निघाला आहे कारण शिवसेनेनं जवळपास 12 मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी दिलेली आहे आणि रशीद मामूद यांच्यावरून सगळीकडून शिवसेनेवर टीका झाली, ते सुद्धा त्यांचे एक प्रमुख उमेदवार आहे। त्यामुळे शिवसेना नक्की यावेळेस कुठला मुद्दा आता मतदारांना आकर्षित करण्यासाठी काढते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण जातीय समीकरणं बदललेली आहे, शिवसेनेचं रूपडं सुद्धा बदललेलं आहे। या सर्व परिस्थितीत संभाजीनगरच्या विकासाचा मुद्दा आता शिवसेना पुढे करेल असं चित्र दिसतं। त्यामुळे बघूयात उद्धव ठाकरे आज संध्याकाळी सभा घेणार आहे, नक्की मतदारांना ते कशा पद्धतीनं भावनिक आवाहन करतात ते। श्वेता, अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।